नमस्कार. आपला आजचा विषय आहे ऑनलाईन शाळेमुळे काय झालं. कोरोना काळात शाळा ऑनलाईन झाल्या. तेव्हा ती काळाची गरज होती, तरी त्याचे प्रचंड दुष्परिणाम आता दिसू लागले आहेत. ज्या मुलांच्या हातात फोन नव्हते त्यांच्या हातात फोन आले आणि ऑनलाईन शाळेत हजेरी लावून मुलांनी त्यांच्या हातातल्या गॅझेटच्या माध्यमातून ऑनलाईन जगात भटकायला सुरुवात केली. त्यामुळे एका विंडोमध्ये शाळा सुरू असताना बाकीच्या विंडोजमध्ये सोशल मीडियापासून पूर्णपर्यंत अनेक गोष्टींची भटकंती मुलांनी केली. एका कार्यशाळेत कोरोना आधी आणि कोरोनानंतर याची चर्चा करत असताना आधी पूर्ण बघितलेलं नव्हतं, ऑनलाईन गेल्यानंतर बघायला सुरुवात झाली असं मुलांनी सांगितलं होतं. ऑनलाईन शाळा सुरू झाल्यावर ॲडल्ट कंटेंट सहज उपलब्ध असल्याने बघावं वाटणं यात गैर काहीच नाही. अडचण ही आहे की त्याविषयी मुलांशी त्या काळात कुणीच काहीच बोललं नाही की कसलाही संवाद साधला गेला नाही. ऑनलाईन जगाशिवाय जगणं अशक्य आहे अशी काहीतरी धारणा आज मुलांची आणि तरुणींची बनलेली आहे. ऑनलाईन जगाचा सुयोग्य आणि आवश्यक तेवढाच वापर हा मुद्दा मागे पडून त्याचं व्यसन लागण्याकडे मुलं झपाट्याने सरकताना दिसतात. मोबाईल किती विविध स्तरीय अडथळे मुलांच्या एकूण विकासात आणतो आहे हे आम्ही कामाच्या निमित्ताने रोज बघत असतो. एकाग्रता कमी होणं, लक्ष केंद्रित करता न येणं, बैठक मोडणं, लहान वयात ऑनलाईन डेटिंगची सुरुवात होणं, अनोळखी माणसांकडून होणारं शोषण, पोर्न आणि गेमिंगचं व्यसन, सायबर बुलिंग, स्वतःचे विचार मांडता न येणं, त्यासाठी पुरेसा वेळ न घेता कॉपी पेस्ट एडिटची सवय लागणं आणि सगळ्यात मोठी अडचण म्हणजे सतत ऑनलाईन जगाच्याच विचाराने मन व्यापलेलं असणं, कान आणि डोळे सतत मोबाईलमध्ये अडकलेलं असणं. परदेशात घडलेली एक घटना आवर्जून सांगावीशी वाटते. शाळेच्या बसमधून मुलं परतत असतात. अचानक वाहनचालकाची तब्येत बिघडते. त्याचा गाडीवरचा ताबा सुटतो हे एका मुलाच्या लक्षात येतं. तो चालकाच्या मदतीला धावतो आणि मोठा अपघात टळतो. त्यानंतर चौकशी सुरू होते आणि चालकाची तब्येत बिघडली आहे हे बसमधल्या 40 मुलांपैकी एकाच्याच का लक्षात आलं, बाकीच्या मुलांना का जाणवलं नाही याची चौकशी झाली. तेव्हा या एकाच मुलाकडे मोबाईल नव्हता हे लक्षात आलं. बाकी सगळ्या मुलांचे कान, डोळे, चित्त आणि भोवतालचं भान मोबाईलने व्यापून टाकलेलं होतं. त्यामुळे चालकाला काहीतरी होतंय हेच इतर मुलांच्या लक्षात आलं नाही. महाराष्ट्रात काही शाळांनी आता शाळेमध्ये मोबाईल बंदीला सुरुवात केली आहे, पण अजूनही शाळेत मोबाईल आणायचा नाही हा मुद्दा सरसकट सगळीकडे राबवला जात नाही. पालकांचं म्हणून त्याविषयी काही म्हणणं असतं. शाळेनंतर मुलांचे अनेकदा विविध क्लासेस असतात. तिथे मुलं वेळेवर पोचली ना, ती सुरक्षित आहेत ना यावर लक्ष ठेवण्याच्या दृष्टीने मुलांकडे मोबाईल असणं पालकांना गरजेचं वाटतं. आधुनिक काळातल्या ड्रोन पेरेंटिंगचाच तो एक भाग आहे. त्यामुळे मुलांकडे फोन असायला हवा याबाबत पालक आग्रही किंवा काही वेळा हट्टीही असतात. पण या सगळ्यात मुलांच्या सर्वांगीण विकासावर मोबाईल आणि ऑनलाईन जगाचा किती प्रचंड परिणाम होतो आहे याचा विचार आपण करतो का? मुलांच्या प्रत्यक्ष आणि शारीरिक सुरक्षिततेचा विचार करताना त्यांच्या ऑनलाईन जगातील सुरक्षिततेचा आणि मानसिक भावनिक सुरक्षिततेचा विचार होतो का? मुलं फोन घेऊन शाळेत येतात तेव्हा तो शाळेच्या वेळेत अजिबात वापरला जात नाही असं कधीही होत नाही. मुलं अनेकदा फोन सायलेंटवर ठेवून शाळेच्या वेळात वापरत असतात. त्यात गेमिंग करणं, चॅटिंग करणं, ऑफ पिरियड्स किंवा मधल्या सुट्टीच्या काळात पोर्न क्लिप्स बघणं, वर्गातल्या इतर लहान मुलांना दाखवणं, एकमेकांचे फोटो काढणे असले अनेक प्रकार करतात. कारण त्यांना हे सगळं निरनिराळ्या ॲप्समुळं अतिशय सहजपणे करता येतं आणि गंमतशीर वाटतं. त्यांच्यासाठी ऑफलाईन जगापेक्षा ऑनलाईन जग अधिक रंगीन बनलेलं आहे. ते जग खऱ्या जगापेक्षा खूप जास्त हॅपनिंग आहे अशी त्यांची समजूत आहे. या सगळ्यातलं गांभीर्य मुलांच्या लक्षात येत नाही, कारण ते डिजिटल माध्यम शिक्षित नसतात. पालकांच्याही लक्षात येत नाही
किंवा आलं तरी त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. कारण अनेकदा त्यांचा सगळा कल मुलांच्या प्रत्यक्ष सुरक्षिततेवर असतो आणि त्यासाठी मुलांकडे शाळेत जातानाही मोबाईल हवाच यावर ते ठाम असतात. कोरोना काळातल्या ऑनलाईन शिक्षणाचा सगळ्यात मोठा दुष्परिणाम म्हणजे शाळकरी मुलांना मोबाईलची गरज नसते हा विचारच पुसला गेला. अनेक शाळांनी त्यावेळच्या गरजेपोटी सुरू केलेल्या गोष्टी आजही तशाच सुरू ठेवलेल्या आहेत. उदाहरणार्थ व्हॉट्सअपवरून अभ्यास आणि सूचना पाठवत राहणे. सूचना पाठवण्यासाठी ग्रुप असणं वेगळं आणि त्यावरून अभ्यास पाठवणं वेगळं. मुलंही एकमेकांना अभ्यास, गृहपाठ या सगळ्या गोष्टी व्हॉट्सअपवरून पाठवत असतात. यासाठी पालकांचे मोबाईल वापरता येऊ शकतात. त्यासाठी मुलांकडे स्वतःचं गॅझेट असण्याची गरज नसते. पण ऑनलाईन शाळेच्या 2 वर्षात मुलांकडे स्वतःचे गॅझेट्स असली पाहिजेत हा विचार कुठेतरी इतका पक्का रुजला आहे की आता परतीचे दोरच जणू कापले गेले आहेत. मुळात आपण हे मान्य केलं पाहिजे की शाळकरी मुलांना मोबाईलची गरज नसते. मोबाईलमुळे त्यांच्या जगण्यात कशाचीही भर पडत नाही, ना कुठली कौशल्य विकसित होतात. उलट त्याचे तोटेच जास्त आहेत. वयाच्या 15व्या-16व्या वर्षी स्वतःचा मोबाईल मिळाल्याने आजच्या टेक सॅव्ही जगात ते कुठेही मागे पडणार नाहीत. आपलं भविष्य हे हायब्रिड जीवनशैलीवरच आधारित असणार आहे हे सत्य असलं तरीही मुलांना फोन सहित आणि फोन शिवाय कसं आनंदाने जगायचं हे शिकवावं लागणार आहे. तो त्यांच्या डिजिटल विवेकाचा भाग बनवणं गरजेचं आहे. आपण मोठ्यांच्या जगाने मोबाईल आधीचं जगणं अनुभवलेलं आहे, ते आपल्या मुलांनी अनुभवलेलंच नाही. प्रत्यक्ष संवादाची मजा चॅटिंगमध्ये येऊ शकत नाही. अभ्यासातील एखादी समस्या व्हॉट्सअपद्वारे विचारून सोडवणं आणि प्रत्यक्ष शिक्षकांना भेटून समजून घेणं यातला फरक मुलांना दाखवणं आज गरजेचं आहे. ऑफलाईन जगही तेवढंच रम्य, रंगीत आणि हॅपनिंग आहे. याचा अनुभव मुलांना मिळणं गरजेचं आहे. प्रत्यक्ष डेटिंगपेक्षा ऑनलाईन डेटिंग सोपं असतं. त्यामुळे अगदी लहान वयातील मुलंही ऑनलाईन जगात एकाच वेळी अनेकांना डेट करत असतात, डेट हॉपिंग करत असतात. मोबाईल न घेता शाळेत जाणं आणि शाळेतून परत घरी सुरक्षित येणं हा मुलांसाठी जीवन कौशल्याचा भाग आहे. हे आपण विसरता कामा नये. तो अनुभव त्यांनी घेणं, त्यातून शिकणं या गोष्टी त्यांच्या वाढीसाठी महत्त्वाच्या असतात. वर्गात सांगितलेला अभ्यास नंतर व्हॉट्सअपवर येणार असल्याने लक्ष कशाला द्या या मानसिकतेतून विद्यार्थ्यांना बाहेर काढावं लागणार आहे. हातातल्या सततच्या मोबाईलमुळे ही जीवन कौशल्य विकसित करण्याची संधीच आपण मुलांकडून काढून तर घेत नाही ना. तसं होऊ नये यासाठी पालक, शिक्षक, शाळा या सगळ्यांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे.